राम राम मंडळी, मराठी आपल्या कट्ट्यावर हार्दिक स्वागत. आज आपण मिळणार आहोत, आज आज आपण भेटणार आहोत जे बिग बॉसच्या घरातून बाहेर आलेले आहेत, सचिन कुमावत सर. काय बोलता सचिन सर? आज तुम्ही एवढे दिवस, 40च्या वरती दिवस तुम्ही आज बिग बॉसच्या घरात तुम्ही राहून आलेले आहेत. तर ह्याच्या आधी मी हा एकच प्रश्न विचारतो, तुमचं तुमच्या जळगाव मधून ते बिग बॉसच्या घरामध्ये येण्याचा प्रवास तुमचा कसा होता? खूप छान हा प्रवास होता. ही जर्नी खूप छान होती की त्या जर्नीचा मी बऱ्याच दिवसापासून एक अपेक्षित होतो की माझ्या खानदेशाला मी ज्या भाषेवर काम करतो, माझी मायबोली आयरणी, की आयरनीसाठी काम करणारा, खानदेशासाठी काम करणारा एक कलाकार कुठेतरी बिग बॉस मराठीसाठी त्याचं सिलेक्शन झालं पाहिजे. आणि ते कलर्स मराठीने ते केलं. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून कलर्स मराठीचं खूप खूप आभार व्यक्त करतो की एक खानदेशाला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. तर तो प्रवास खूप सुंदर होता. पण त्या प्रवासात बिग बॉसची एंट्री ही तुमच्यापर्यंत कशी आली, तेव्हा तुम्ही तिकडे गेले? असंच मला मी आतापर्यंत जे 20 वर्षापासून माझ्या कामासाठी मी झटतोय, त्या 20 वर्षाचं कुठेतरी फळ आपण त्याला म्हणतो की मी इतके मिलियन मिलियन व्ह्यूज, आज 1200-1300 मिलियन व्ह्यूज आपल्या सगळ्या गाण्यांना आहे. त्याचं कुठेतरी मला त्याचं फळ या बिग बॉसच्या माध्यमातून ह्या लोकांनी विचार करून मला फोन केला की बाबा खानदेशातून आपण आज काय ह्यावेळेस सचिन कुमारला आपण फायनल करूया म्हणून. आणि मग तिथून ती जर्नी सुरू झाली. छान छान. बिग बॉसच्या घरामध्ये जेव्हा तुम्ही पहिला पाय ठेवला, तेव्हा तुम्ही काय हेतू घेऊन तुम्ही पाय ठेवला? हा, सगळ्यात पहिला तर मला ट्रॉफी जिंकण्यासाठीच मी त्या ठिकाणी आलो होतो. आणि ज्या बेसमेंटवर की ऐरणी मायबोलीसाठी काम करणारा एक कलाकार, बरोबर. खानदेशातून आलेला, एक आमच्या भागाची एक मला त्या ठिकाणी एक ओळख निर्माण करून देण्याची एक चांगली संधी त्या ठिकाणी भेटली. आणि ती मी त्या संधीचा नक्कीच फायदा केला की आज माझ्या मायबोलीचं प्रचार प्रसार पूर्ण जगभरात त्या बिग बॉसच्या माध्यमातून झालं. आणि पूर्ण टोटल प्रेक्षकांचं, महाराष्ट्राच्या बाहेरच्या प्रेक्षकांचं त्या गोष्टीविषयी जास्त एक भावनिक नातं माझ्याशी जोडल्या गेलं. मला याचा खूप आनंद. पण बघायला गेलो की कालचा म्हणजे जेव्हा तुम्ही एविक्टेड झाले, जेव्हा तुम्ही एक्झिट होत होते, पण तुमचं जेव्हा नाव जेव्हा दरवाजा उघडला ते पटकन एंट्री बाहेर गेली, ह्याचा हेतू काय? आणि तुम्ही सगळ्यांना फक्त हात दाखवून पटकन गेले, म्हणजे तुमच्या मनात काय झालं त्यावेळेला पटकन तुम्ही निघून गेले? नाही, त्याच्या मागं ते बाकी होते तुमचे ते मित्र आणि ती रुचिता. ऍक्च्युली 3 लोक 3 दारांवर उभे केले होते. 3 लोक बॉटम 3 मध्ये. माझं दार उघडलं. पहिलेच भाऊ बोलले होते की दार उघडण्याच्या पहिले भेटून घ्या. बरोबर. दार उघडण्याला मिळणार नाही असे बोलते. हा, दार उघडण्याच्या पहिले भेटून घ्या, नंतर नाही भेटायला भेटणार. तर मग त्या पद्धतीचं ते होतं. दार उघडलं, मी तरी सगळ्यांना सलाम घातला, एक हे केलं, सॅल्यूट. आणि तरी सगळे लोक धावत पळत माझ्यापर्यंत आले. कोणी मला मिठी मारली, कोणी सगळेजण आले. आणि तेवढ्या 1 मिनिटासाठी लगेच मला त्यांनी बाहेर घेतलं. बाकी मी थांबलो नाही असं नाही, त्यांची एक हे होती, सूचना होती की लगेच आपल्याला जायचं. पण एकंदरीत तुम्ही एवढे दिवस तुम्ही राहिले, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठला स्ट्रॉंग जो कन्सिस्टन्सी आहे तो तुम्हाला त्रास देत होता आणि तुम्ही तो सहन करत होता? आतापर्यंत तर तशी कोणी हिंमत केली नाही मला त्रास द्यायची. खेळ आहे तो. पण मी एक आहे, गेमच्या हेतून आपण जर पाहतो, आपण एक नाही का, समोरच्याचे बिग बॉसचा विषय काय आहे, समोरच्याचे आपण वीक पॉइंट काढणं, वीक काही त्याचे मुद्दे शोधून काढणे, असं मी पण करत होतो, समोरचे बी करत होते. पण कोणी जाणून बुजून काही हेतू तो खेळ किंवा तो टास्क झाल्यानंतर माझ्याशी तसा कोणी वागला असं आतापर्यंत काही झालं नाही. पण एकंदरीत मला की तुमचा आवडता जो मित्र आहे करण किंवा प्राजक्ता, जे तुमचा ग्रुप होता, त्या ग्रुपमध्ये तुम्हाला कसं काय तुम्हाला एक देवाणघेवाण होत होती तुमच्यामध्ये एक मीटिंग मध्ये? नक्कीच. मला आज बी वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय की नुसतं बसून गप्पा नव्हते करतो आम्ही. खूप काही गोष्टी होत्या आमच्या, खूप काही गोष्टी होत्या.
मला तो शॉकिंग आहे. करणचा बी आणि माझा पण विषय, की आम्ही बाहेर जाण्यासारखा विषयच नव्हता. पण काय कोणास ठाऊक काय कोणत्या गोष्टी किती कुठपर्यंत दाखवलं गेलं, नाही दाखवलं गेलं. इतके चांगले प्लॅनिंग्स, इतक्या चांगल्या आमच्या स्ट्रॅटेजी, परत आमचे एंटरटेन बरोबर आहे. करण्याचं एक लोकांना आमच्या दोघांची एक बॉन्डिंग चांगली होती. बरोबर. बऱ्याच काही गोष्टी आहेत. हे सर्व काय बाल्कनीमध्ये व्हायचं. आणि हा तिथे पण व्हायचं, घरात पण व्हायचं. बाल्कनीमध्ये कसा होता विषय, की आज झाला रिकामा टाइम, जेवण झालं, चला बसूया यार अर्धा तास. खूप काही नाही बसायचं हो, लोकांनी पण बाल्कनी विषयाचं लक्ष तुमच्याकडे सगळीकडेच होतं ना, ते बाल्कनीला असेल की असेल तेव्हा. हा तो वाड्यात राहायचा इकडे. आम्ही बाल्कनीत राहायचो. तर एक बसण्याचं एक ठिकाण होतं, प्रत्येकाने चॉईस केलेलं होतं. हा. आम्ही कोणाचं ठिकाण टार्गेट केलं नाही, नाही, बरोबर. की इकडेच बसत राहता आणि तो तिकडेच कोपऱ्यात बस, असं नाही. हे त्यांचं कुठे कोण जे जे लोक हा मुद्दा काढायचा ना, हा त्या लोकांचा मला असं वाटतं कुठेतरी म्हणजे त्या गोष्टीला तथ्य अर्थ नव्हतं, की बाल्कनीत काहीच नव्हतं. बरोबर आहे. बसण्याचं एक ठिकाण आहे, पूर्ण घरामध्ये कुठेही बसू शकतो एक माणूस. प्रकारचा कट्टाच झाला. हा असं. आता एकंदरीत बघायला गेलं की ह्याच्यामध्ये तुमचा जेव्हा राखीने एंट्री मारली, तर राखीने तुमचं बॉन्डिंग कसं होतं घरात एवढ्या 10-12 दिवसात? खूप चांगलं होतं. आणि कारण की तुमचा एकदा झगडा पण झाला होता, बाई तुम्ही असं काय बोलू नका हे ते. हा हा हा, ते रोशनला बोलली होती ती. Yes. तेव्हा मला तिचा स्वभाव थोडा माहिती नव्हता, पण आहे स्वभाव चांगला आहे. आणि तिचं ते घरामध्ये वाईल्ड कार्ड एंट्री म्हणजे तिचं काम ती करते. बरोबर. एक एंटरटेन असेल किंवा काही गोष्टी भांडण गिंडण या सगळ्या काही गोष्टी तिचं काम ती करते पद्धतशीर. पण बाकी एक वैयक्तिक मला ते चांगलं तिचं बॉन्डिंग होतं. आणि मजा आली काही फनी गोष्टी करून, थोडासा वादविवाद करून, काही एंटरटेन केलं, गाणे वगैरे काही बरोबर. गोष्टी केल्या. खूप छान. पण एकंदरीत बघायला गेलं की आता ह्याच्यामध्ये तेवढं काही दिवसांमध्ये आपले जे मित्र झाले किंवा दुश्मन झाले, पण जेव्हा आपण बाहेर पडलो, तर तुम्ही अशी कुठली गोष्ट विसरून गेले किंवा चुकलं तुमचं जेव्हा बाहेर पडले तेव्हा, की मी हे म्हणजे करायला नाही पाहिजे होतं किंवा असं म्हणजे त्या अं, दृष्टिकोन तुम्हाला कॉल आलेला आहे म्हणजे प्रेक्षकाचा किंवा भाऊच्या धक्क्यावर? नाही. असं काही गोष्टी माझ्याकडून तिथे घडल्या नाही, की ते काहीतरी चुकीच्या झाल्यावर. कारण कारण की शेवटचा जो जो एपिसोड ते दाखवला त्याच्यामध्ये होते की हा तुम्ही स्क्रिप्टेड बिप्टेडच्या आवळे असा प्रकार झाला. हा मी तेच सांगतो, की त्या काही गोष्टी सहज मजा मस्तीचा काही प्रकार होता. राखी आमच्याकडून अपेक्षित होती, की आम्ही तिच्या सोबत काहीतरी हे करावं, काहीतरी तिला रिॲक्ट करावं हे तिला अपेक्षित होतं. आता आम्हाला पण माहिती होतं, की कॅमेरा चाललाय, सगळीकडे कॅमेरा आहे, ह्या सगळ्या गोष्टी. मग आम्ही ते टाळत थोडंसं हे पण केलं. पण मग तो मजा मस्तीचा भागच म्हणून मी त्या गोष्टीकडे पाहतोय. त्या दिवशी भाऊंना पण मी तेच बोलत होतो, की मला नव्हतं माहिती की प्राजक्ताच्याच अंगावरती फेकेल म्हणून मी काही गोष्टी मला पण राग आला, की माझ्या बहिणीच्या अंगावर फेकलं. मी पण मग तिच्यावर पाणी फेकलं. पण त्याची लगेच एक नाही का काही गोष्टींची जाणीव होती, की बाबा राखी ठीक आहे, मी पाणी फेकलं, चुकलं. तू पण बरोबर. प्राजक्ताशी माफी माग आणि हा विषय संपव. कारण ते इतकं काही असं टोकाचं भांडण किंवा काही गोष्टी नव्हतं. फक्त मला राग होता थोडासा, की ते प्राजक्ताच्या अंगावर ती करणार होती म्हणून. बरोबर. पण ते पण मला नंतर अजून क्लॅरिटी आली, की प्राजक्ता बोलली, की मला बोलली होती ती असं काहीतरी करेल म्हणून. असा विषय होता. म्हणजे ते सगळं चलबिचल झाला तो विषय. पण काही एवढं पण बिग बॉसच्या घरामध्ये मास्टर माइंड गेम खेळणारा कोण आहे जेणेकरून तो ट्रॉफीपर्यंत जाऊ शकतो? अं, आता कसं आहे ना, बऱ्याच दिवसापासून भाऊच्या धक्क्यावर जे नावं ज्या लोकांचं चांगलं काहीतरी बोललं जातं आणि काही लोकांबद्दल त्यांच्या झालेल्या चुकांवर बोललं जातं, त्याच्यावर पण काही गोष्टी समजा आहे, हम्म. की त्या हप्त्यामध्ये काय घडतंय. बरोबर. आणि मग आता इथून पुढे अजून 6 हप्ते बाकी आहे, 6-7 हप्ते बाकी आहे. तर कोण आज जो चांगला आहे, तो पुढच्या हप्त्यात कसा राहील याचा हे नाही, भान नाही. भान नाही. कुठेतरी अपडाऊन होतं. पण एक वाटतंय, की एक जसं तन्वी पण एक चांगल्या पद्धतीनं आता ती खेळतीये. परत प्राजक्ता पण येऊ शकते आता. मला जर तिने व्यवस्थित स्ट्रॉंग होऊन कधी काही गोष्टी केल्या तर. रोशन आहे. पण चेंज केलं पाहिजे. स्वतःचे गेम प्लॅनिंग किंवा तेवढं त्या पद्धतीनं ते चालतात त्यांनी केलं पाहिजे. तर ते जाऊ शकतं तिथपर्यंत. आता जाता जाता आपल्या ज्या प्रेक्षकांनी तुम्हाला हे दिलं कॉल दिलाय, तुम्ही त्या प्रेक्षकांना काय सांगणार तुमच्या भाषेमध्ये?
मी सर्व मना मायबाप प्रेक्षक असले इतलं मन पाहिन आभार तुमनं मी मानस की इथला 1.5 महिना मना बिग बॉस ना घरमा जो प्रवास होता त्यावर तुम्ही जे प्रेम देणं जे मनावर आशीर्वाद ठेवणं त्याबद्दल मी मनाकडे शब्दच नाहीये तुम्हाला आभार कोणत्या शब्दामध्ये मी मानू असं पण जे बी माले वोटिंग कर मनासाठी तुम्ही इकडे तिकडे फिरणार प्रचार प्रसार करणार रोज रातले सचिन कुमावते म्हणून बिग बॉस देखाले रोज रातले 8ले घरी बरोबर टाइम शिर येणं बिग बॉस देखणं आणि त्या माध्यमातून मनावर ज्या टाइमले वोटिंग मी गरज पडणी त्या टाइमले वोटिंग करणं लोकेसले सांगणं तर हे सगळं तुम्ही मनासाठी कर त्याबद्दल मी जिंदगीभर तुम्हाला ऋणमर असू जिंदगीभर तुम्हाला मनावर जो ह्या माध्यमातून प्रेम तुम्ही आशीर्वाद देणं त्या गोष्टीने आदर आणि कदर मी कायम ठेवसू असंच प्रेम आशीर्वाद मनावर कायम ठेवा तुम्हाला सचिन कुमार तुम्हासाठी असाच रिअल राहीन आणि असंच मनोरंजन करीन सचिन सर आता तुम्ही एवढं तर बोलले तरी आपल्या एक प्रेक्षकाला तुमच्यात एक हिरोईन गाणी बोलून दाखवा. जानोडीचा मनावर लय जीव हाय उन्हात माले घेऊन जाय जानोडीचा मनावर लय जीव हाय उन्हात माले घेऊन जाय मनी मोगरा माले काय मनस माय रस प्याला ये म्हणलं माय रस प्याला ये म्हणलं माय सचिन रस प्याला ये म्हणलं माय रस प्याला ये म्हणलं माय वा वा धन्यवाद चालतंय फुगे घ्या फुगे आणि त्या गाण्याने सैराट नंतर त्याचा जो रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे युट्यूबच्या चॅनलवरती ते आता सध्या गाजत आहे आणि तुम्ही तर काय बातच वेगळी आहे तर ह्या गाण्याच्या मागे कोणाचा हातभार असणार एक अंदाज येतो नक्कीच नेमकं योगायोग आपल्या मुलाखतीच्या वेळेस आज माझा तोच मित्र ज्या गाण्याचा सिंगर आज या ठिकाणी मला भेटायला आलाय अण्णा या अण्णा सर्वप्रथम मी माझ्या मित्राला म्हणजे जे माझ्या मित्रांना पाहिलेलं स्वप्न होतं आम्ही सर्वांनी कृष्णा असेल माझी सर्व टीम असेल जे स्वप्न पाहिलं होतं सर म्हणजे मित्रासाठी की माझा मित्र तिथे गेला म्हणजे आम्ही गेलो सर्व बरोबर आणि सर्व खानदेशी ही अपेक्षा होती की आमचा सचिन भाऊ बिग बॉस मध्ये गेलाच पाहिजे आणि हा सचिन भाऊ बिग बॉस मध्ये गेला म्हणजे आम्ही कमवलो सर्व खानदेशी कमवलो हेच आमच्यासाठी सर्व काही आहे आणि असाच आमचा भाऊ आमचा मित्र पुढे जात राहू हेच माझ्या शुभेच्छा असतील आणि आमचे सर्व खानदेश सर्व महाराष्ट्राकडून असतील आणि आमचा मित्र कृष्णा नेहमी आमच्या पाठीशी असतो एक आमचा सुदामा आहे काही चुकलं तर आम्हाला सांगणार असतो नेहमी तर मी आमच्या 4 लाईनी भाऊ आणि आम्ही जे केलेलं काम आहे ते समोर सादर करतो व मनी माय व मनी माय काय कर सचिन तू नवल्या व मनी माय व बबल्या इकाच केसावर भुगे व मनी माय व बबल्या इकाच केसावर भुगे भुगल्या भुगे केसावर भुगे भुगल्या भुगे केसावर भुगे केसावर भुगे